नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुनवर रागवलेली असते आणि ऑफिसच्या बाहेर येऊन गाडीजवळ उभी राहते. तर त्याचवेळी अर्जुन बाहेर येतो आणि म्हणतो, मला वाटलंच होतं तू इथेच असणार. असं म्हणत अर्जुन सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु सायली काही अर्जुनशी बोलत नाही. ती अर्जुनवर रागावलेली असते आणि म्हणूनच ती गाडीचा दरवाजा उघडायला जाते, तर गाडी लॉक असते. आता अर्जुन लॉक खोलून देतो, तर त्यानंतर सायली रागानेच गाडीत जाऊन बसते. आता अर्जुन सुद्धा गाडीमध्ये बसतो आणि आता अर्जुन गाडी घेऊन निघालेला असतो, तरी सुद्धा काही सायलीचा अबोला जात नाही. सायली काही अर्जुनशी बोलत नाही आणि म्हणूनच अर्जुनने चाखा बोलेना चाखा चालेना हे गाण लावलेलं असतं आणि सायलीकडे पाहत असतो, परंतु सायली काही अर्जुनकडे पाहत नाही आणि ते गाणंच बदलून टाकते. आणि आता तर सायलीने कारे दुरावा कारे अबोला हे गाण लावलेलं असतं आणि सायली अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुन सायलीकडे, तरी सुद्धा काही सायली अर्जुनशी बोलायला बघत नाही. आणि म्हणूनच अर्जुन पुन्हा पुन्हा एकदा गाणं चेंज करतो. तर त्यावेळी अर्जुनने लावलेलं गाणं असतं की ते सांगायचंय तुला. आता सायली पुन्हा एकदा गाणं बदलते आणि दुसरं गाणं लावते. आता त्याच गाण्यातील अर्थ अर्जुनला काही कळत नाही आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, आभाळभर म्हणजे काय? आभाळ तर एवढं मोठं आहे आणि आभाळभर म्हणजे? तर सायली म्हणते, सर्वार्थाने सर्वार्थाने तू पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात ये आणि माझी हो, असं त्या गाण्याचा त्या वाक्याचा अर्थ आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मग आता हे गाणं तू तोच गाऊन दाखव. तर आता अर्जुन आधी गाणं गातो, परंतु त्या शब्दांचा अर्थ त्याला कळत नाही आणि म्हणूनच अर्थपूर्ण गाणं सांगत सायली आता गाणं गाऊन दाखवते आणि शेवटी दोघेही एकत्र गाणं गातात. आता सायली आणि अर्जुन यांच्यामधील अबोला मिटलेला असतो. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, मला तुझं सगळं पटतंय, परंतु आता प्रियाचं सत्य जास्त काळ लपवून ठेवणं हे माझ्यामध्ये तरी स्पेशल नाहीयेत. मला असं वाटते की लवकरात लवकर तिचं सत्य सर्वांना कळावं. तिला ज्या विचारण्यात काहीच अर्थ नाहीये, परंतु तिच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे आणि तेही लवकरात लवकर गोळा करायला हवेत. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता पूर्णाजी घडलेला प्रसंग कल्पनाताई आणि प्रतापरावांना सांगू लागतात. पूर्णाजी म्हणतात, खरंच फिल्टर कॉफी म्हटल्यावर तिची जी अवस्था झाली होती ना, ती अगदी पाहण्यासारखी होती. तिला वाटलं कपात कॉफी टाकायची आणि इन्स्टंट कॉफी बनवून द्यायची, परंतु ज्यावेळी मी म्हणाले की मला फिल्टर कॉफी बनवून दे, तर तेव्हा तर तिची तारांबळ उडाली होती. काय करू काय नको काहीच कळत नव्हतं. तर प्रतापराव म्हणू लागतात, खरंच सायलीने जी काही आयडिया सुचवली आहे ना, त्यामुळे तर कमाल येतेय. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, म्हणजे हसत हसत त्या प्रियाला त्या तन्वीला आपल्याला धडा शिकवायला मिळतोय. तर त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, एवढंच नाही तर मला तिने कॉफी दिली खरी, पण त्यानंतर सुद्धा मी तिला बसून ठेवलं होतं आणि ज्यावेळी मी तिला बसून ठेवलं होतं ना, तेव्हा तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. तेव्हाच कळत होत की हे सगळं काही तिचं नाटक आहे आणि आता तिघही खूप हसत असतात. तर त्याच वेळी अस्मिता त्या ठिकाणी येते आणि अस्मिता म्हणू लागते, काय झालंय, एवढ्या मोठमोठ्याने हसताय? तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, तू बस, आम्ही सांगतोस तुला. असं म्हणत पूर्ण आजी घडलेला सर्व प्रसंग अस्मिताला सांगू लागतात, कारण हा सगळा सायलीचाच प्लॅन असतो. सायलीने एके दिवशी कल्पनाताई, प्रतापराव, पूर्णा, आजी यांना सगळ्यांना एकत्र बोलावलेलं असतं. त्यावेळी पूर्णा सायलीला म्हणतात, सायली अगं, इतक्या रात्री माझ्या खोलीत काय झालंय? तर सायली म्हणते, काही नाही पूर्णाची, मी आता थेट विषयालाच हात घालते. मला प्रियाबद्दलच बोलायचं आहे. प्रिया खोट वागत आहे. तिचा हा सगळा काही खोटेपण आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तर कल्पनात ताई म्हणतात, हो ना, गेले काही दिवस ती जे काही वागते ते सगळं खोट वागणं आहे हे आम्हालाही कळते. प्रतापराव म्हणतात, हो, मलाही कळते, पण आपण तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायचं. सायली म्हणते, नाही,
बाबा आपण दुर्लक्ष नाही करायचा, तर आता आपण सगळ्यांनीच तिच्या वागण्याकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे अगदी तिच्या वरच राहायचं आहे. तर पूर्णाजी म्हणतात, म्हणजे तर सायली म्हणू लागते, आता प्रिया जे काही वागते मग तिच्याशीच तुम्ही सुद्धा सगळ्यांनी चांगुलपणानेच वागायचे आहे, म्हणजे तिला विश्वास वाटायला हवा की हो खरंच घरातील सर्वांनाच माझ्या वागण्याबद्दल सगळ्यांना खरं वाटते, मी जे काही वागते ते सगळ्यांना खरं वाटत आहे, हा विश्वास तिच्या मनात निर्माण व्हायला हवा. अश्विन भाऊजी सुद्धा नीट तिच्याशी वागत नाहीयेत आणि म्हणूनच अश्विन भाऊजींना जिंकण्यासाठी तिने रचलेला हा एक डाव आहे, परंतु आता हा डाव आपण तिच्या पद्धतीनेच खेळायचा आहे. तर पूर्णाजी म्हणतात, मग तुम्ही दोघं सुद्धा तिच्याशी नीट का नाही वागत, तुम्ही सुद्धा नीट वागा ना. तर अर्जुन म्हणतो, नाही पूर्णाजी, जर आम्ही दोघे तिच्याशी नीट वागलो तर तिचा विश्वासच बसणार नाही, कारण तिला चांगलंच माहीत आहे की आमच्या दोघांचा तिच्यावर कधीही विश्वास बसणार नाही, आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी तिच्याशी नीट वागायचं आहे आणि आम्ही तुमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तिला वाटेल की खरंच घरात सर्वजण माझी बाजू घेतायत आणि आता सायलियर जून यांच्याशी वाद घालतायत. तर आता अर्जुन म्हणतो, प्रियाला असं वाटलं पाहिजे की सर्वजण आपल्या सोबत आहेत. तर आता कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन तू तन्वीला प्रिया म्हणालास, चुकून म्हणालास का? आता अर्जुनला काय सांगावं काहीच कळत नाही. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो म्हणजे काय झालं ना, बायको सतत प्रिया प्रिया करत असते ना, म्हणून माझ्याही तोंडावर तोच शब्द बसला आहे आणि म्हणून मी नकळतच प्रिया म्हणालो. तर आता सायली म्हणू लागते, पूर्णाची ही प्रिया कशी आहे ही आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, तिने केलेला खोटेपणा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. जेव्हा जेव्हा ती घराबाहेर पडली तेव्हा तेव्हा तिने खोटेपणाच केला आहे, काही ना काही कारस्थान केला आहे, आणि म्हणूनच आता तुम्ही सर्वांनी तिच्याशी गोड बोलायचं आहे, गोड वागायचं आहे आणि तिला घरच्या कामांच्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या तिच्यावर सोपवायच्या आहेत, म्हणजे तिला आपण छोटी मोठी काम सांगत राहिली तर ती घरातच गुंतून राहील आणि बाहेर जाऊन कोणतंही कारस्थान करायला तिला वेळच मिळणार नाही. तर पूर्णाजी आता सायलीला साथ देत म्हणतात, तन्वीला कामात गुंतवून ठेवण्यात मी एका पायावर तयार आहे. प्रतापराव म्हणतात, खरं सांगू का, तन्वीशी गोड बोलणं हे मला तरी काही जमणार नाही आणि चांगलं वागणं तर अजिबातच नाही, पण नाटक म्हणून मी हे करायला तयार आहे. तर कल्पना ताई म्हणतात, मी सुद्धा आता सर्वांनी सायली अर्जुनला साथ दिलेली असते आणि आता हा घडलेला प्रसंग ज्यावेळी अस्मिताला सांगतात त्यावेळी अस्मिता खुश होत म्हणते, खरंच किती छान कल्पना आहे ना. तर अस्मिता म्हणू लागते, म्हणजे तुम्ही तन्वीशी जे काही वागताय ते नाटक आहे. तर कल्पना ताई म्हणतात, हो अगदी 100% नाटक आहे. कल्पना ताई म्हणतात, खरंच सांगू का मला तर ती तन्वी डोळ यासमोरही नको आहे. प्रतापराव म्हणतात, जाऊ देत ना, आता ती त्या निमित्ताने घरची 4 काम करते ना, मग झालं तर. आणि हो, त्या निमित्ताने का होईना परंतु तिच्या बाहेरच भटकणं कमी झालं ना, हेच तर आपल्याला हवं आहे. तर पूर्णा आजी म्हणतात, अगदी सुतासारखी सरळ झाली आहे ती, आणि हो आता उद्या तिला कोणत्या कामात गुंतवून ठेवायचं याचा विचार करायला हवा. तर अस्मिता म्हणू लागते, खरंच छान आहे, खरं सांगायचं का नाटक म्हणून का होई ना, परंतु आता तुम्ही सर्वच जण तन्वीशी नीट वागत आहात, मग असंच नाटक म्हणून सचिनच्या बाबतीत नाही का होऊ शकतं आता. मात्र सर्वच जण शांत होतात. सचिनला असंच परक्यासारखं राहावं लागणार आहे का या घरात, तन्वीला खोट का होई ना, परंतु तुम्ही तिच्याशी नीट वागण्याचं नाटक तरी करताय, मग तुम्ही सचिनला एक खरी संधी देऊन तर बघा ना, त्याच्या एका छोट्या चुकीमुळे त्याला आता तुम्ही फासावर लटकवणार आहात का, असं म्हणत अस्मिता सचिनसाठी घरच्यांसमोर संधी मागत असते. आता कोणी काहीच बोलत नाही, सर्वजण शांत असतात आणि म्हणूनच अस्मिता म्हणू लागते, मी जे काही बोलते त्याचा काहीच परिणाम होऊ शकत नाही, हे मला कळते. आपण सर्वजण एकाच घरात राहतोय, परंतु
एकमेकांचं मन मात्र ओळखू शकत नाही. आता कोणीच अस्मिताच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही आणि म्हणूनच अस्मिता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते की प्रिया ही खरी तन्वी नाही. हे ज्यावेळी घरच्यांना कळेल त्यावेळी मात्र घरच्यांसाठी हे मोठं धक्कादायक असेल आणि ते सगळं सहन करणं हे घरच्यांना खूप कठीणही जाईल. आणि इतकं मोठं सत्य सांगताना आपल्याला कुठलीही शासनता बाळगायला नको, कारण तन्वीला अशी एकही संधी मिळायला नको की ती आपल्याला खोट पाडेल. आपल्याला खोट पाडायला प्रियाला वावच मिळायला नको, नाहीतर ती सुभेदारांना आणि किल्लेदारांना वेठीच धरेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो, आपल्याला एक लिंक तर भेटली आहे की सदा आणि मैनाला प्रिया पैसे देते, म्हणजे बघ ना, आपण त्यांना घराबाहेर काढलो, त्यानंतर तर आपण त्यांना भेटलो सुद्धा नाही, परंतु प्रिया मात्र त्यांना वरचेवर भेटते आणि त्यांना पैसे देते का, कशासाठी? तर सायली अर्जुनला म्हणते, प्रिया त्यांना पैसे देते हे प्रियाच्या बंकेकडून कळू शकत ना? तर अर्जुन म्हणतो, नाही, ते कळू शकत नाही, कारण प्रिया कॅश त्यांना देते. त्यामुळे हे सत्य कळणार नाही की ही कॅश तिने नक्की कोणाला दिली आहे. परंतु जर मागच्या काही दिवसांमध्ये मोठी अमाउंट विड्रॉ झाली असेल तर त्या बाबतीत मात्र आपल्याला म्हणते, होळीच्या दिवशी अर्जुन माझा पाठलाग करत होता आणि आता ही सायली, म्हणजे या दोघांच्याही डोक्यात नक्की काय शिजते, यांना नक्की काय सिद्ध करायचंय मला तर काहीच कळत नाही. प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. सायली अर्जुन नक्की कोणत्या गोष्टीचा शोध घेतायत हे मात्र प्रियाला अद्यापही कळालेलं नसतं. घाबरलेली प्रिया विचार करत म्हणते की नाही, आता स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करायला हो, या सगळ्यातून बाहेर पडायलाच हो. परंतु सायली, अर्जुन काहीतरी माझ्या विरोधात प्लॅन करतायत, हे मला शोधावं लागेल. परंतु कसं शोधायचं, कसं कळणार की यांच्या डोक्यात नक्की काय चालू आहे? आता या सगळ्या गोष्टींचा प्रिया विचार करत असते आणि त्याचवेळी अश्विन घरी आलेला असतो. आता अश्विनकडे पाहताच प्रिया मनाशीच म्हणते, आता हात थोबाड पडून का आला याला? तर सायली, अर्जुनने काही सांगितलं तर नसेल ना माझ्या विरोधात? सायली, अर्जुनने याचे कान तर भरले नसतील ना? आता घाबरलेली प्रिया अश्विनशी बोलायला जाते आणि म्हणते, अश्विन, काय झाले? तुला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय का? काही प्रॉब्लेम झालाय का? तर अश्विन प्रियाकडे रागाने पाहतो आणि प्रियाला म्हणतो, प्रॉब्लेम कशाला म्हणायचं आणि कशाला नाही हेच तर मला आता कळत नाहीये. आता घाबरलेली प्रिया घाबरतच अश्विनला म्हणते, हे बघ अश्विन, तुला जर काही कळलं असेल तर अश्विन म्हणतो, कळलं मला, कळलं मला. आता मात्र प्रिया म्हणते, कळलं नक्की काय कळलंय अश्विन? तर अश्विन प्रियाला म्हणतो, या जगातन गरीब होणं सगळ्यात मोठं पाप आहे. आता अश्विनच्या या बोलण्याचा प्रियाला काही अर्थ कळत नाही आणि म्हणूनच प्रिया अश्विनला विचारते, म्हणजे? तर अश्विन म्हणतो, म्हणजे आज एका गरीब माणसाने हॉस्पिटलमध्ये माझ्या बॅगेतून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. आम्हीच यावेळी त्याला पकडलं आणि तेव्हा विचारलं, त्यावेळी असं कळालं की त्याला त्याच्या मुलाच्या उपचारासाठी पैशांची गरज होती आणि म्हणूनच त्याने पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी आम्हाला सत्य कळालं की त्याच्या मुलाच्या उपचारासाठी पैसे हवे होते, त्यावेळी मात्र पैसे चोरण्यापेक्षा मला तर दुसऱ्याच गोष्टीचा राग आला की या जगात गरिबी माणसाला काय काय करायला लावते, काय काय करायला भाग पाडते. आता अशा व्यक्तीला चोर म्हणायचं की नाईलाज म्हणून समजून घ्यायचं, असं अश्विन पुढे काही बोलणार, परंतु त्यावेळी प्रिया उत्तर देत म्हणते, समजून घ्यायचं हो अश्विन. अशावेळी त्या व्यक्तीला समजून घ्यायचं. आता नाटकी प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन, तुला माहीत आहे का, रस्त्यावर झोपणारी आणि गरीब माणसं मला दिसलीत ना की खरंच खूप वाईट वाटत रे, पण मी माझ्या परीने त्यांना मदत करत असते. अश्विन म्हणतो, हो. तर प्रिया म्हणते, हो अश्विन, मी नेहमीच गरिबांना मदत करत असते. तर अश्विन प्रियाला म्हणतो, म्हणजे मदत म्हणजे नक्की तू काय करतेस? तर प्रिया अश्विनला म्हणते, कळेलच तुला. आता अश्विनला मात्र काहीच कळत नसतं की प्रियाला नक्की काय बोलायचं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, स्मिता आणि सचिन जेवायला बसलेले असतात
तर त्यावेळी अस्मिता म्हणू लागते, मला तर नीट चालतही येत नाहीये, मला तर या सगळ्या गोष्टीचा खरंच कंटाळा आलाय, मला काहीच करता येत नाही. पूर्णाजी म्हणतात, असं करून कसं चालेल बाळा, काही दिवस तुला आता या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. काही दिवसांचाच प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी तुला सांभाळून घ्याव्या लागतील. तर आता सचिन नाटक करत म्हणतो, अस्मी, अगं मला खरंच खूप गिल्टी वाटते. अस्मिता विचारते, का, काय झालं? सचिन म्हणतो, अगं तुझा हा त्रास मी कमी करू शकत नाही ना, याचं मला वाईट वाटते. अस्मिता म्हणते, काहीच हरकत नाही. एकदा का बाळ जन्माला आलं की तू त्यानंतर सगळी भरपाई करशील. त्याला हवा तेवढा वेळ देशील, हो ना, हो की नाही मम्मा? तर आता कल्पनाताई विषय बदलत विमलला आवाज देत म्हणतात, विमल अस्मितासाठी भात घेऊन येत. अस्मिता, तुला उसळ हवी आहे का? तर अस्मिता म्हणते, मम्मा मी फक्त एकटी जेवायला बसली नाहीये, तर माझ्यासोबत सचिन सुद्धा जेवायला बसलाय. मग त्याला काही हो नको ते विचारणार आहात की नाही, की त्याचा असाच अपमान करणार आहात? तर आता कल्पनाताई काही बोलणार तर पूर्णाजी कल्पनाताईंना थांबवतात आणि म्हणू लागतात, अस्मी बाळा, अगं तुझ्या नव्याच्या आवडी निवडी ह्या तुला माहीत असणार. मग त्याला काय हव्य काय नको हे तू आम्हाला सांग, आम्ही करू ना त्याचा पाहुणचार. तर आता अस्मिता सचिनला विचारते, सचिन काही हव्य का? आणि त्यानंतर ती विमलला म्हणू लागते, विमल सचिनला दही भात घाल, त्याला खूप आवडतो. सचिन म्हणतो, नकोय मला, बस झालं, माझं पोट भरलंय. असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. आता अस्मिता चिडते आणि म्हणू लागते, झालं का तुमचं समाधान? तुम्हाला त्याच्याशी नीट वागता येत नाही का? तो भरल्या ताट यावरून उठून गेला आहे. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, आम्ही त्याचा पाहुणचार करण्यात कुठेही कमी पडलो नाही, परंतु त्याच्या अशा वागण्यानंतर आम्ही त्याला माफ कराव, त्याच्याशी नीट वागाव ही अपेक्षा अजिबात ठेवू नकोस. आम्ही तुझ्यासाठी त्याला सहन करतोय, त्यामुळे प्लीज अस्मिता. तर अस्मिता म्हणते, तुम्ही म्हणून त्याचा असा रागराग करणार आहात का? तो जेवणावरून उठून गेला, यामध्ये सुद्धा त्याची चूक आहे का? तर पूर्णा आजी म्हणतात, हो अस्मिता, त्याची चूक आहे, कारण भरल्या ताटावरून उठून जाणं ही चूकच आहे. आणि जर माणसाला समोर पंचपक्वान ठेवलेली असतील आणि त्याची जर किंमत नसेल, तर तो माणूस घरच्या जेवणावरून सुद्धा उठणारच आणि बाहेर कुठेतरी जाऊन भूक भागवणार. असं म्हणत पूर्णाची खूप चिडलेले असतात. आणि ज्या दिवशी हे सत्य तुला कळेल, त्या दिवशी तुला कळेल की नक्की खरं काय आहे आणि खोटं काय आहे, आणि त्याच दिवशी तुझ्या डोळ्यावरची ही पट्टी बाजूला होईल. तर आता अस्मिता विचार करू लागते आणि त्याच गोष्टीमध्ये ती हरवून गेलेली असते. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, तू जेवून घे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन सायरीला म्हणतो, प्रियाने जर सदा आणि मैनाला पैसे ट्रान्सफर केले असते ना, तर आपल्या हाती खूप मोठा भक्कम पुरावा सापडला असता. परंतु तिने खूप हुशारीने यांना आतापर्यंत कॅश दिली आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, हो ना, म्हणजे तिने कुठलाही पुरावा मागे सोडला नाही आणि त्यामध्येही त्या मुलीची मान अडकेल असा तिने एकही पुरावा मागे सोडला नाहीये. त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर तिच्या विरुद्ध पुरावे शोधावे लागतील. परंतु त्या अगोदर तिला कळलं नाही पाहिजे की आपण तिच्या विरोधात पुरावे शोधतोय. हे जर तिला कळलं ना, तर ती सगळे पुराव्यांचे दरवाजेच बंद करेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो की मला खात्री आहे की ती आता अलर्ट झाली असेल, कारण तू सदा महिलाला जाऊन भेटलीस हे त्या दोघांनी आत्तापर्यंत त्या प्रियाला सांगितलंही असेल. तर आता सायली विचार करू लागते. तर सायली अर्जुनला म्हणते, जर आपण तिला जाब विचारला नाही तर तिला संशय येईल, म्हणजे मी सदा महिन्याला जाऊन भेटले, मला सत्य कळालं, मी पैसे देताना तिला पाहिलं, आणि तरी सुद्धा मी जर तिला जाब नाही विचारला तर तिला संशय येईल की एवढं सगळं कळून सुद्धा सायली मला जाब का विचारत नाहीये. तर अर्जुन सायलीला म्हणतो, अगदी खरं आहे, आता आपण जाऊन तिला जाब विचारूयात आणि हो, ती जे काही उत्तर देईल ते विश्वास बसला आहे असंच दाखवायचं आहे, म्हणजे तिला
वाटलं पाहिजे की हो मी जे काही उत्तर दिले त्यावर वर सायली अर्जुनचा विश्वास बसलाय, परंतु त्यानंतर आपण ख्या सत्तेचा शोध घ्यायचा आहे. तर सायली अर्जुनला म्हणते ठीक आहे, आत्ताच आपण तिला जा विचारूयात असं म्हणत सायली अर्जुन गाडीतून खाली उतरत असतात. त्यावेळी समोरून जाणारी माणस पाहून सायली अर्जुनला म्हणते, ही कोण माणस आहेत आणि आपल्या घराच्या दिशेने का जात आहेत? तर अर्जुन म्हणतो, चल आपण जाऊन बघूयात, तरच आपल्याला कळेल. आता सायली अर्जुन गाडीतून खाली उतरतात आणि नक्की काय चाललंय, ही माणस आपल्या घराच्या दिशेने का जात आहेत हे सगळं पाहत असतात. तर त्याचवेळी इथे पाहिलं तर अश्विन आणि प्रिया बाहेर असतात. आता ती गरीब माणस त्या दोघांच्या समोर उभी राहतात. त्यावेळी प्रिया नाटक करत म्हणते, गेले काही महिने आपली भेट होतच आहे, मी तुम्हाला काही ना काही मदत करतच आहे, परंतु आज सुद्धा त्याच निमित्ताने आपण इथे भेटलो आहोत. काही महिने मी तुम्हाला येऊन भेटते. तुम्ही काही जण मंदिराच्या बाहेर असता, काही रेल्वे स्टेशनवर असता आणि तुमचे ते हलाखीचे दिवस पाहून मला खूप वाईट वाटलं आणि म्हणूनच मी तुम्हाला नेहमी मदत करत आले, परंतु आजची ही मदत मी माझ्या नव्याच्या हस्ते करणार आहे. अश्विन ये पुढे, तू दे पैसे आणि तू त्यांना मदत कर असं म्हणत आता प्रिया अश्विनला पुढे करत पैसे द्यायला सांगते. तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो, हा काय प्रकार आहे? तर सायली म्हणते, काही नाही, सदा महिन्याला पैसे देते, हे सत्य लपवायचे आहे आणि म्हणूनच ही नाटक आहेत ना. तर आता अश्विन म्हणतो, एक मिनिट, तन्वी काहीतरी चांगलं करत आहे आणि तरी सुद्धा तुम्ही तिला बोलत आहात का? आज ती जे वागते त्याचा मला अभिमान आहे. खरंच तन्वी, मला तुझा अभिमान आहे. अगं मी तुझ्याबद्दल काय बोलू, मला काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो, ती सदा महिन्याला पैसे देते, तरी तुला तिचा अभिमान वाटतोय का? तर अश्विन म्हणतो की हो, कारण मला ते माहीत आहे, तिने माझ्यापासून हे सत्य लपवलं नाही. जेव्हापासून सदा महिना या घराबाहेर पडले त्यानंतर प्रिया त्यांना मदत करते, कारण ते प्रियाच्या हातापाया पडलेत. प्रियाचा तन्वीचा नाईलाज होता, कारण जर गरीब माणसं आता तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवायचा आहे आणि या सगळ्यांना खाऊ घालायचा आहे. आता मात्र प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. तर आता सायली प्रियाला कशी सुतासारखे सरळ करेल आणि तिचं सत्य सगळ्यांसमोर कशा प्रकारे आणेल? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.